भाषेचं शिक्षण केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे। भाषेच्या संदर्भातील जाणकार तज्ज्ञ याचे विचार जाणून घेणं अत्यावश्यक आहे। हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणं योग्य ठरणार नाही। त्यामुळे राज्यात हिंदी भाषेची सक्ती करणे हे योग्य नाही। या हिंदी भाषेच्या सक्तीवर आज दिनांक 29 जून रोजी स्थानीय परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक येथे स्थानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य निषेध करण्यात आला। मराठी भाषा ही मातृभाषा असून मातृभाषाच कायम राहणार आहे। हिंदी भाषा हे सरकार लादत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, या शब्दात उभाटा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे। यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। आज संपूर्ण महाराष्ट्रभर या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस, मिंदे आणि अजित पवार शासनानं जे हिंदी सक्ती आपल्यावर लादलेली आहे, हिंदीला आमचा शिवसेनेचा विरोध नाही, परंतु ज्या राज्यातली ती भाषा खऱ्या अर्थानं अग्रेसर असते आणि त्या भाषेचा मान सन्मान केला जात असतो। आणि आपण पाहतो गुजरातमध्ये गुजराती चालते, तामिळमध्ये तामिळ चालतं, इतर राज्यामध्ये इतर त्यांच्या भाषा चालतात, परंतु महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राचं वैभव मराठी भाषा आहे आणि ते वैभव टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेनेनं हा पवित्रा उचललेला आहे। आणि मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे। मराठी ही खरं महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि मराठी भाषा टिकली तर आपण टिकू। त्याच्यामुळं ही मराठी भाषा टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं येत्या 5 तारखेला मुंबई येथे सर्व मराठी एकत्रीकरण होणार आहे। सर्व मराठी, त्यात शिवसेना आहे, मंच आहे, इतरही पक्ष आहे, काँग्रेसने सुद्धा पाठिंबा त्याला दिला आहे, राष्ट्रवादी शरद पवारने सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे आणि इतर मराठी कलाकारसुद्धा त्या मोर्चामध्ये बहुसंख्येनं सहभागी होणार आहे। आणि ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं हिंदीची सक्ती नको, याकरता शासनाच्या विरोधात हे आंदोलनं आम्ही प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। आता टेलर आहे, परंतु त्यांनी जर हा GR मागे घेतला नाही तर संपूर्ण शिवसेना रस्त्यावर उतरून मंत्र्याला सुद्धा या अचलपूरमध्ये असो, तांदूर बाजार असो, चिखलदरा असो, धारणी असो, या ठिकाणी आम्ही अजिबात फिरू देणार नाही। मंत्र्यावर सुद्धा आम्ही अटॅक करू, जोपर्यंत हिंदी सक्ती बाजूनं करणार नाही तोपर्यंत आम्ही यांना सोडणार नाही। आज या ठिकाणी शासनाने जो 14 जूनचा जो GR काढला त्याची होळी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। 2020चा जो केंद्र सरकारचा शिक्षणाचा कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हिंदी ही 1 ते 5 पर्यंत सक्तीची भाषा या ठिकाणी केलेली आहे। वास्तविकरित्या लहान मुलं जे 1 ते 5 पर्यंत असतात त्यांचं वय हे स्वतःची भाषा शिकणं, मातृभाषा शिकणं याच्याकडे त्यांचा जास्त कल या ठिकाणी असतो आणि हा कल बाजूला सारून या ठिकाणी हिंदी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय या ठिकाणी 14 जूनच्या GRद्वारे या ठिकाणी या राज्य सरकारने केलेला आहे। वास्तविक पाहता आपण या महाराष्ट्रात राहतो, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि लहानपणात जे संस्कार या आपल्या मातृभाषेतून होतात ते दुसऱ्या भाषेतून या ठिकाणी होत नाही। म्हणूनच या ठिकाणी ही जी राज्य सरकारची सक्ती आहे, ही सक्ती या ठिकाणी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही। मराठी जी संस्कृती आहे, मराठी जी भाषा आहे आणि एकंदरीत जे मराठी माणसाचं जे मन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी मराठीसाठी या ठिकाणी भावनामय या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या शासनाच्या GR विरुद्ध या ठिकाणी आम्ही या GRची होळी या ठिकाणी केलेली आहे आणि 5 तारखेला भव्य असा मोर्चा या सक्तीच्या विरोधात, हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबई या ठिकाणी निघणार आहे आणि मराठी जे एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण या ठिकाणी होईल आणि या शासनाच्या GRच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी होईल। धन्यवाद।